एकदा बनवलं की घरातले परत परत बनवायला सांगतील अशी ही रेसिपी आहे। वरून कुरकुरीत, चवीलाही छान आणि त्याच्याबरोबर टॅमॅटोची चटणी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। हे आपण मिक्सरमध्ये चांगले फेटून घेऊ। थोडंसं चमच्याने आधी बारीक करू आणि ह्याच्यात थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला फिरून घ्यायचं। तर आता आपण ह्याची पेस्ट बनवली। यामध्ये आपण घालणार आहोत 1.5 वाटी तांदळाचं पीठ। वाटी मोठी घेतली आणि त्याच्यात अर्धी वाटी पाणी घालायचं। परत मिक्सरला फिरून घेतलंय। अर्धा चमचा चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ आणि एक बारीक कापलेला कांदा, कोथिंबीर बारीक कापलेली। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। हे पहा छानपैकी मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालून घेऊ। जिरं घातलं की छान चव येते आणि हे 10 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे। पातेलीत 1 चमचा तेल घातलंय। त्याच्यात 5-6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि 3 मिरच्या कट करून घातलेल्या आहेत। हे थोडं शिजलं की आपण 2 टोमॅटो कापून त्यात घालायचं। कोथिंबीर घालून घेऊ आणि हे चांगलं हलवून घ्यायचं। चवीनुसार मीठ, त्यानंतर अर्धी वाटी आपण हे पाणी घालणार आहोत। टोमॅटो आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे। ही चटणी चवीला खूप छान लागते, नक्की बनवा। तर याच्यावर झाकण ठेवू आणि 5 मिनिट शिजून घेऊ। तर आता टोमॅटो शिजलेले आहेत। गॅस बंद करू आणि हे मिक्सरला फिरून घेऊ, म्हणजे चटणी तयार। एका कढईत मी तेल गरम केले आणि आता त्यामध्ये आपण हे पकोडे बनवणार आहोत। पकोडे, भजी तुम्हाला जे ठीक वाटेल ते बोलू शकता। तेलात टाकलं की जर एकमेकाला चिकटत असतील तर थोडंसं तांदळाचं पीठ आणखी घालायचं आणि मिक्स करून करायला सुरुवात करायची, छान निघतात। आपल्या घरात अवेलेबल असणाऱ्या वस्तूंपासून बनणारी रेसिपी आहे आणि घरातील सगळ्यांना आवडेल अशी आहे। मुलांना डब्यालाही तुम्ही रेसिपी बनवून देऊ शकता। तर आता ही आपली भजी बनवून तयार आहे। तर एका प्लेटमध्ये मी काढून घेते। तर ह्याच पद्धतीने राहिलेल्या पिठाची भजीही आपण करून घेणार आहोत। तर आपली चटणीही तयार आहे। त्याच्यावर आपण जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी घालणार आहोत। तर ही आपली टोमॅटोची चटणी आणि राईस पकोडे पाहू शकता किती छान बनलेत, वरून कुरकुरीत आणि चवीलाही छान। तर रेसिपी नक्की बनवा। थँक्यू।